मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज 100 दिवसांच्या नियोजन आराखड्यासंदर्भात बैठक घेणार आहेत। वन, कृषी, उच्च व तंत्र शिक्षण आणि कौशल्य विकास या विभागांचा आढावा घेतील। पुढच्या 100 दिवसांचं नियोजन कशा प्रकारे केलं जाईल, या विभागामध्ये पुढचे 100 दिवस कशा प्रकारे नियोजन असेल या संदर्भातला रोडमॅप तयार होणार आहे। मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांनी विराजमान होताच पदभार स्वीकारताच 100 दिवसांच्या कामाची आखणी करण्यास अधिकाऱ्यांना सांगितलं होतं आणि त्या अनुषंगाने या बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, या बैठकीमध्ये कोणकोणत्या विभागांच्या कामकाजाचा रोडमॅप ठरेल आणि साधारणतः काय योजना असतील, काय विचार असेल पुढच्या 100 दिवसांचा? प्रज्ञा, जर का या संदर्भात पाहायचं तर पुढील 100 दिवसांचं नियोजन करण्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या होत्या आणि त्या अनुषंगानं थोड्याच वेळात ही आपल्याला बैठक पार पडताना पाहायला मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आताच सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेले आहेत आणि एकूणच पाहायचं तर कशा पद्धतीनं जे सगळे विभाग आहेत ते काम करतील आणि कशा पद्धतीनं त्याचा रोडमॅप जो आहे एकूण 100 दिवसांचा तो तयार करण्यात येणार आहे। वन असेल, कृषी असेल, उच्च व तंत्र शिक्षण आणि कौशल्य विकास या विभागांची ही आपल्याला आज बैठक होताना पाहायला मिळत आहे आणि याच अनुषंगानं या बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय। एकूणच रोडमॅपच्या दृष्टीनं तयारी जी आहे ती अधिकाऱ्यांमार्फत आढावा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला करताना दिसतील। त्यामुळे पुढच्या 100 दिवसांच्या विविध विभागांचा आढावा आणि रोडमॅप देवेंद्र फडणवीस ठरवतायत। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।